नमस्कार मित्रांनो, काय आलं अचानक आलेल्या पावसामुळे ना भरपूर नुकसान झालेलं आहे. ह्यावेळेस भरपूर माल केला होता. दाणा केली होत्या, फ्लावर केलेली आहे, टोमॅटो केलेली आहे, कलिंगडं होती, कलिंगडं पाण्यात तरंगात आहे दादा, फ्लावर पण पाण्यात पुती आहे. भरपूर नुकसान झालं. मग वैतागलो. मग आज मामाची यात्रा होती, ते छोटे बाळ घेतले आणि चालले आता आम्ही यात्रेला जेवायला. पाणी साचलेलं आहे वावरामध्ये. आता काय काय करणार, कुडालं पाणी काढायचं वैतागून आहे ना. आता चाललेलं आहे मामाच्या इकडे जेवायला. या ठिकाणी दाणा टाकला होता. हे बघा आता एवढं पाणी साचलेलं आहे दाण्याच्या वावरामध्ये. कांद्याच्या वाकाराची अवस्था बघा. आता हे असं अचानक पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं बघा. आता तुम्ही हे बघा, हे मकामध्ये कसं आहे ना मित्रांनो, शेतकऱ्याचं आहे ना लय अवघड झालेले आहे. कोणत्याही ऋतूत ना जास्त पाऊस झाला तरी नुकसान, जास्त ऊन पडलं तर कोणतं पीक व्यवस्थित येत नाही, जास्त थंडी पडली तरी पण पिकांना नुकसान. शेतकऱ्यांनी ना कसं जगावं आहे ना, हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. आज एवढं नुकसान झालेलं आहे ना, तुम्ही बघू शकता. आता लोकांची फ्लावरमध्ये पाणी साचलेले, ज्यांची काढायला आलेली आहे त्याला आता गाण्या रोग येणार. टोमॅटो लावली होती, टोमॅटोची झाडं पलटी झालेली आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गोट्यामध्ये पाणी घुसलेलं आहे. गोट्यामध्ये कांदे होते, दाणे होते, सर्व काही भिजून गेलेले आहे. शेतकऱ्यांनी ना कसं जगावं हा ना लय मोठा प्रश्न पडलेला आहे. आता कधी पण काय होऊ लागलेलं आहे. आता शेतकऱ्यांची फ्लावर बिवर काढायला आलेली आहे, तर आता त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात रोग येणार, नुकसान. जास्त पाऊस झाला तरी सहन नाही होत, उन्हाळा पडला जास्त तरी सहन होत नाही. शेतकऱ्याने जगावं कसं आहे ना, हा लय मोठा प्रश्न पडलेला आहे. आता मित्रांनो लय वैतागलो होतो. म्हणलं आता काय पाणी काढायचं नाही म्हणलं, पण म्हणलं नाही पाणी काढलं तर म्हणलं नुकसान आपलंच होणार आहे. आता गाडी काढली, म्हणलं चला जाऊया. आता पाणी काढले, आता ते फ्लावरमधलं दिलंय पाणी काढून झालं. गाडीत बसलं तर गाडीत चालू आहे. नाही काढलं काय नुकसान. शेटला बोलावलंय, काय झालं आता जावा. मला वाटतं बॅटरीची चार्जिंग उतारली, पाणी काढून द्या. ट्रॅक्टरने गाडी जातो घरी आता.